Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. बीड जिल्हा कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येणारा बीड जिल्हा आणि याच बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते काल 8च्या सुमारास जे आहे ते गोळीबारानं जे आहे ते बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र हादरला आहे। याच गोळीबारामध्ये जे आहे ते अजित पवार गटाचे सरपंच म्हणून आंधळे आहेत बाप्पू आंधळे यांच्यावरती बँक कॉलनी परिसरामध्ये जे आहे ते गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। याच घटनेनं संपूर्ण बीड जिल्हा जे आहे ते हादरलेला आहे। नमस्कार, मी योगेश काशीद आणि आपण पाहताय मुंबई तक। एकंदरीतच आपण बघू शकतोय बीड जिल्हा म्हटलं तर कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत येणारा हाच बीड जिल्हा। याच बीड जिल्ह्यामध्ये शनिवारी 8च्या सुमारास जे आहे ते बीडच्या परळी शहरामध्ये बँक कॉलनीमध्ये जे आहे ते एक धक्कादायक घटना घडलेली आहे गोळीबाराची। या गोळीबाराच्या घटनेमध्ये धनंजय मुंडे यांचे समर्थक आणि सरपंच मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यावरती जे आहे ते फोन करून बोलावून घेऊन जे आहे ते गोळीबार करण्यात आलेला आहे। याच घटनेसंदर्भात जे आहे ते शरदचंद्र पवार गटाचे राज्याचे उपाध्यक्ष बबन गीते यांच्यावरती 302, 307 आणि सशस्त्र बाळगल्या प्रकरणी जे आहे ते परळी शहरामध्ये जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एकंदरीत घटना म्हटलं तर बबन गीते जे आहेत गेल्या काही दिवसापूर्वी बबन गीते यांनी शरदचंद्र पवार गटामध्ये जे आहे ते प्रवेश केला आणि या प्रवेशानंतर बबन गीते यांच्यावरती जे आहे ते राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली। याच बबन गीते आणि मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यामध्ये जे आहे ते पैशाच्या देवाणघेवाणीवरून जे आहे ते अनेक दिवसापासून जे आहे ते वाद निर्माण झाला होता आणि हाच जो वाद आहे ते बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकदम टोकाला जाऊन पोहोचला होता। बबन गीते आणि मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्यामध्ये जे आहे ते पैशाची देवाणघेवाण झाली होती आणि याच देवाणघेवाणीमधून जे आहे ती ही घटना घडल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत पाहू शकतोय की परळी शहर म्हटलं तर कोणत्या ना कोणत्या कारणावरून हे परळी शहर जे आहे ते चर्चेत येत आहे। एकंदरीत आपण पाहू शकतोय की लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे आहे ते बबन गीते यांनी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आणि जे मरळवाडीचे जे सरपंच आहेत बापू आंधळे हे जे आहेत ते बबन गीते यांच्या अगोदर ते कार्यकर्ते होते आणि त्याच्यानंतर ते जे आहेत ते धनंजय मुंडे यांच्या सोबत त्यांनी जे आहेत ते अजित पवार गटामध्ये प्रवेश केला। हा देखील मनात राग धरून आणि काही देवाणघेवाणीमधून पैशांचा वाद होता। बबन गीते यांनी फोन करून बोलावून घेऊन जे आहे ती ही घटना घडल्याचं देखील सांगण्यात येत आहे। एकंदरीतच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जे आहे ते संपूर्ण घटनास्थळी जे आहे ते पाहणी करून असं म्हटलेलं आहे की बबन गीते आणि जे मयत बापू आंधळे आहेत त्यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते पैशाचा वाद होता आणि याच पैशाच्या वादामधून जे आहे ते हा वाद शिगेला गेला आणि याच वादामधून जे आहे ते बापू आंधळे यांची जे आहे ते गोळी झाडून जे आहे हत्या करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्यासोबत जे आहे ते एक जणाला देखील गंभीर स्वरूपाची इजा झालेली आहे। त्यांच्यावरती अंबाजोगाईच्या रामानंद तीर्थ हॉस्पिटलमध्ये जे आहे ते उपचार चालू आहेत। एकंदरीतच आपण पाहू शकतो की संपूर्ण जे आरोपी आहेत ते आरोपी अद्यापपर्यंत फरार असून त्यांचा पोलीस देखील शोध घेत आहे। एकंदरीतच ही जी हत्या आहे ती राजकीय वादातून देखील घडल्याचं देखील सांगण्यात येत आहे। त्याच पद्धतीनं पैशाच्या देवाणघेवाणीमधून देखील ही घटना घडलेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आपण बीड जिल्ह्यामध्ये जे आहे ते राजकारण आपण पाहत आहोत किंवा बघत आहोत। बीड लोकसभेची निवडणूक पार पडल्यापासून जे आहे ते दोन गटांमध्ये या ठिकाणी संपूर्णपणे जे आहे ते वातावरण पाहायला मिळत आहे। एकीकडं राष्ट्रवादीचे बबन गीते आणि दुसरीकडे जे आहेत अजित पवार गटाचे धनंजय मुंडे यांच्यामधला वाद संपूर्ण जिल्ह्याला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। बबन गीते हे जे आहेत ते शरदचंद्र पवार गटामध्ये काम करतात तर धनंजय मुंडे हे मंत्री अजित पवार गटामध्ये काम करतात। म्हणजे कार्यकर्ते आहेत। बापू आंधळे हे मरळवाडीचे विद्यमान सरपंच आहेत, मात्र पैशाच्या देवाणघेवाणीमधून ही घटना घडल्याचं समोर आलेलं आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर आपण परळी शहरामध्ये ही घटना घडलेली आहे, बँक कॉलनीमध्ये घडलेली आहे। शनिवारी रात्रीच्या 8च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। संपूर्ण घटना सांगायची म्हटलं तर बबन गीते यांनी फिर्यादीमध्ये ज्यावेळेस फिर्याद लिहिली त्या फिर्यादीमध्ये असं म्हटलेलं आहे की बबन गीते यांनी फोन करून जे आहे ते आंधळे यांना बोलून घेतलं आणि संपूर्ण घटना घडायच्या अगोदर त्यांच्यामध्ये काही संवाद झाला। या संवादातून जे आहे ती बबन गीते यांनी जे आहे ती आंधळे यांची हत्या केल्याचं देखील समोर आलेलं आहे, गोळीबार केलेला आहे। या गोळीबारामध्ये बाप्पू आंधळे हे जागी ठार झाले तर त्यांच्यासोबत एक जे इसम आहे त्यांना देखील गंभीर स्वरूपाची जी आहे ती इजा झालेली आहे आणि त्यांच्यावरती रामानंद तीर्थ या हॉस्पिटल अंबाजोगाई येथे उपचार चालू आहेत। आणि एकंदरीतच संपूर्ण घटना पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। संपूर्ण घटनेची विचारपूस केल्यानंतर एकंदरीत त्याच्यामधून अशी माहिती आली की जुना पैशाचा वाद होता आणि याच वादातून जी आहे ती घटना घडलेली आहे।
संपूर्ण जे आरोपी आहेत त्यांचा तपास चालू आहे. त्यांच्यावरती 302, 307 आणि सशस्त्र बाळगल्या प्रकरणी जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि संपूर्ण घटनेचा जे शोध आहे ते बीड पोलीस करत आहेत. या घटनेवरती पोलीस अधीक्षकांची देखील करडी नजर आहे. पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जे आहेत संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत. घटनेच्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. असं जरी असलं तरी या वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे बीड जिल्हा कायमच चर्चेत येणारा जिल्हा म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, बीड.